निप्पाणीतील काही स्थानिक नागरिकांनी गडिंग्लजमधील एका मासे विक्रेत्याला मारहाण करून शिवीगाळ करत पैसे काढून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे। याचा संताप गडिंग्लजमधील व्यापारी वर्गाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्र येत व्यक्त केला। त्यावेळी सर्व व्यापारी वर्गाने घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून इथून पुढे गडिंग्लज शहरात निप्पाणीतील कोणत्याही व्यक्तीस व्यापारासाठी येऊ नये असे ठणकावले। तसेच यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फेरी मारत कोणी निप्पाणीचे व्यापारी आहेत काय याची पाहणी केली। पण या आंदोलनाची अगोदरच कल्पना आल्याने निप्पाणीतील बहुतेक व्यापाऱ्यांनी आज गडिंग्लज बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी निप्पाणीतील प्रशासनाशी चर्चा करून यातून सकारात्मक तोडगा काढून व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी मिळवून देऊ, पण तुर्तास गडिंग्लज शहरात निप्पाणीतील व्यापाऱ्यांना बंदीच राहील हे स्पष्ट केले आहे। असे हे प्रकार निप्पाणीतच का व्हायला लागलेत हे आपण खरं तर सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे। या कालच्या घटनेत तर मला समजलं की बेदम मारलं त्या बिचाऱ्याला, की मासे विक्री करायला गेलेला हा आपला इथला युवक गरीब, त्याला बेदम मारलं जाते, तिथं बसू दिलं जात नाही। ही घटना खरोखर निषेधार्ह आहे। आणि तुम्ही मच्छीमार असू देत किंवा इथून आपल्या गडिंग्लजचे किंवा गडिंग्लज तालुक्यातले शेतकरी वर्ग असू देत, आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या पोटासाठी ज्यावेळी तुम्ही तिथे जाता आणि तुम्हाला त्रास दिला जातो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही गडिंग्लजकर आता एकवटलोय, त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर देण्याचं आता गवाही संजूदादांनी सांगितलंय। खरं तर गरिबाच्या असं अंगावर येणं, त्यांच्या पोटावर येणं ही आपली संस्कृती जरी नसली तर ती वेळ जर या त्यांच्या या वागण्यानं, निप्पाणीकरांच्या वागण्यानं, तिथल्या राजकीय लोकांच्या वागण्यानं आमच्या इथल्या गोरगरिबांच्यावर येत असेल तर आम्हीही आमचे संस्कार विसरू हे त्यांनी ध्यानात ठेवावं। आणि काल झालेल्या या घटनेचा आम्ही गडिंग्लजकर निषेध करतो आणि ठामपणाने सांगतो की कुठल्याही परिस्थितीत गडिंग्लजकर तुम्हा गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। कोणीही संबंध भारतामध्ये आपण कुठेही जाऊन व्यापार करायला कोणी बंद करू शकत नाही। संविधान सांगतं आणि ते संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। हे संविधान राखण्यासाठी आपण तुमच्या पाठीशी उभं राहू असं ठामपणे सांगतो। आपल्याला विरोध होणार। कालपासून नागेश असेल, मी असेल, अमर असेल, त्यांच्या प्रशासनाशी आम्ही बोलायला लागलोय। आज सुट्टी असल्यामुळे त्यांचे प्रशासक गावी नाही आहेत। त्यांनी उद्या बैठक लावतो असं आम्हाला सांगितलेलं आहे। त्यांनी बैठक लावो अगर नाही लावो, आपला मेसेज त्यांच्यापर्यंत गेलेला आहे। आपण आपली एकजूट ही कायम अशीच ठेवायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फक्त त्या निप्पाणीतल्या व्यापाऱ्यांनी ज्या आमच्या व्यापाऱ्यांना मारलं त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा ही अशी एक आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी गोष्ट, आमच्या व्यापाऱ्यांना किंवा त्यांच्या व्यापाऱ्यांना आम्ही संरक्षण देऊ, आमच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे ही आमची दुसरी मागणी। तर जिथं जिथं आमचे व्यापारी जातात किंवा जिथून आपल्याकडे व्यापारी येतात, आजूबाजूचे दुकानदार सुद्धा आपले त्यांना सहकार्य करत असताना आमच्या व्यापाऱ्यांना अशी वागणूक का, हा आमचा सवाल त्या कर्नाटक सरकारला, त्या निप्पाणी सरकारला आहे। सगळ्यात महत्त्वाचं तिथल्या आमदारांनी, तिथल्या प्रशासकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून उद्याच्या उद्या बैठक लावून आमचा हा प्रश्न त्यांनी तसाच लावून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। अन्यथा याचं लोन आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीमध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही आणि याची झळ दोन्हीकडच्या ग्रामस्थांना होणार, दोन्हीकडच्या व्यापाऱ्यांना होणार। आणि वाणिज्य हे सगळं जे आपलं सौहार्दपूर्ण आतापर्यंतचं वातावरण चाललेलं आहे ते कुठं ना कुठेतरी त्याला गालबोट लागू नये याच्यासाठी गडिंग्लजचं प्रशासन असेल अथवा निप्पाणीचं प्रशासन असेल, ह्या दोघांनी ताळमेळ घालून आम्हाला एक बैठक उद्या बोलवावी। आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि पुढे मी नागेश दादांना बोलायची विनंती करतो। तुमच्याकडे घेतो आता, कारण एकजूट जर झाली नाही तर आपण काही करू शकत नाही। व्यापाऱ्याच्या नावाखाली आपण स्वतःचं पोट बघतो पण दुसऱ्याचं, शेजाऱ्याचं पोट बघत नाही। ही पहिला भूमिका बंद करा। आज या घटनेच्या निमित्तानं आपण सर्वजण गडिंग्लजकर एकत्र आलेलो आहोत। आज 12 वाजता त्यांची जी व्यापारी आहेत ते बैठकीला येणार आहेत। बघू आता येतील नाही येतील माहीत नाही, पण जोपर्यंत त्या बैठका होणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही निप्पाणीच्या व्यापाऱ्याला इथं बसू देणार नाही। आता जर कुठं जर असतील तर तुम्ही तिथं कुठलेही तोडफोड किंवा मारझोड करू नका। आपली ती संस्कृती गडिंग्लजकरांची नाही। त्यामुळे आत्ताच्या पुरतं जरासं थांबा। आज किंवा उद्या 2 दिवसात तोडगा काढून व्यवस्थितरित्या व्यापार करण्यासाठी आपण संधी सर्वांना देऊ, एवढीच्या निमित्तानं सांगतो। दादांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत।
दादांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टीचा आणि बैठकीचा एक निर्णय घेत असताना तुमच्यातले काही प्रमुख कार्यकर्ते व्यापारी घेऊन आपण ती बैठक करून घेऊया आणि याच्यावर चांगल्या पद्धतीचा तोडगा करून आणि सुखानं आपण परत व्यापाराला सुरुवात करूया एवढ्याच्या निमित्तानं सांगतो. आणि